जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालंय. कर्मचाऱ्यांना गेल्या 2 वर्षांचा बोनस देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल 33 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. 2014-15 आणि 15-16 असा 2 वर्षांपासून थकीत असलेला बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार असून हा बोनस 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लागू होईल. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे तर स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनानं लक्ष ठेवलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आयसिसच्या नावाखाली मुस्लिम तरुणांची होत असलेली धरपकड, त्यांना संशयित म्हणून दिली जात असलेली वागणूक चुकीची असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ॲट्रॉसिटी कायद्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जातोय. नांदेडमध्ये शरद पवारांच्या फोटोला चप्पल मारून निषेध व्यक्त करण्यात आला. पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर अमरावतीमध्ये शरद पवारांचं पोस्टर जाळण्यात आलं. आक्रमण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळून निषेध केला. गैरवापर होत असल्यास ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंनी म्हटलंय, शिवाय जातीनिहाय कायदे हवेच कशाला असा सवालही राज यांनी उपस्थित केलाय. दहीहंडीबद्दल मी बोललो की लेख लिहत झोडपलं जातं, मात्र युपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या मोदींच्या आवाहनाला मीडियानं भावनिक आव्हान दिलं अशा शब्दात राज यांनी माध्यमांना लक्ष केलं. ॲट्रॉसिटी कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी फेटाळून लावली. या कायद्यात बदल करता येणार नाही. या कायद्यात बदल करण्याऐवजी निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. बीफ बॅन संदर्भात रामदास आठवले यांनी अखेर मौन सोडलंय. आमचा पक्ष कायमस्वरूपी बीफ बॅनच्या विरोधात आहे असं आठवलेंनी म्हटलंय. आमचं म्हणणं आम्ही सरकारकडे मांडल्याचंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर संपूर्ण बीफ बंदी नको, पर्युषण काळात बंदी होत असेल तर त्याला हरकत नसल्याचंही आठवले म्हणाले. समाधानकारक पाणीसाठा असल्यानं जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सध्या 67% पाणीसाठा आहे. त्यामुळे जायकवाडीतून मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना जिल्ह्याला पाणी सोडलं जाणार आहे. या जिल्ह्यांना 2 ते 3 दिवसात पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारचा काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का दिलेला आहे. 72,000 कोटींचा सिंचन घोटाळा असल्याचा आरोप करत 14 सिंचन प्रकल्पांचे 94 टेंडर्स रद्द करण्यात आले. सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान नाकारलंय. राज्य सरकारनं पाठवलेला प्रस्ताव केंद्रानं फेटाळलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र हा निर्णय मान्य नाही. कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपयांच्या अनुदानाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एवढंच नाही तर अनुदान नको, किमान 1,500 ते 2,000 रुपये हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याचं भाजप सरकार भारतीय संविधानानुसार नाही तर मनुस्मृतीच्या आधारे काम करत असून राज्यकर्ते शेतकऱ्यांना क्षुद्र वागणूक देत आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ नये यासाठीच शेतीमालाला भाव मिळत नाहीये. सध्याच्या सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलंय. पैशांची जुळवाजुळव करून मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला बाजारपेठेत भाव नाहीये. तर पावसाळी वातावरणामुळे कांदा सडत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबईची ख्याती असल्यानं जीएसटीमुळे जकातीवर परिणाम होणार असला तरी मुंबई भकास होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात राज्य आणि केंद्र सरकारचं सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात जाऊन कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। विलास शिंदे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। 23 ऑगस्ट रोजी खारच्या SV रोडवर कर्तव्य बजावत असताना बाईकस्वारांनी शिंदे यांच्यावर हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले होते। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे पोलिसांनी दादागिरी केल्याचं काही मुलांचं म्हणणं आहे। याबाबत त्या मुलांनी एक व्हिडिओही व्हायरल केला आहे। दरम्यान आम्ही असं काही केलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले। लातूरमध्ये विजेच्या खांबावर काम करायला गेलेल्या खासगी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। काशीनाथ स्वामी असं या कर्मचाऱ्याचं नाव असून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे मृत्यू झाला। तर काशीनाथचा मृतदेह जवळपास 5 तास खांबांवर पडून होता, पण काशीनाथ हा महावितरणाचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवण्याची साधी तसदीही घेतली नाही। अखेर गावकऱ्यांनीच हा मृतदेह खाली उतरवला। बुलढाणा जिल्ह्यातील निपाणा गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर अर्धे कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केलंय। निपाणा गावातील जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नसल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं। विद्यार्थ्यांना गणवेश नाहीये, तसंच 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गांना शिकवायला केवळ 4 शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसानही होत आहे। कोपर्डीतल्या बलात्कार आणि खून प्रकरणी बीडमध्ये मराठा समाजानं महामोर्चा काढलाय। सर्वसामान्य महिला, महाविद्यालयीन तरुणी, विद्यार्थिनी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्राध्यापक अशा सर्व स्तरातल्या लोकांनी या महामोर्चामध्ये सहभाग घेतलाय। कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्या, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करा, तसंच मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागण्यांसाठी हा महामूक मोर्चा काढण्यात आलाय। राज्य शासनाकडून राबवण्यात आलेल्या अवयवदान अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, आरोग्यमंत्री दीपक सावंत, गिरीश महाजन यांनी अवयवदानाचा अर्ज भरला। नरिमन पॉईंटच्या एअर इंडिया इमारतीजवळून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। रॅलीत सर्व विभागाचे सचिव, मेडिकल आणि विविध महाविद्यालयांचे सुमारे 5000 विद्यार्थी सहभागी झाले। मुंबई नाशिक महामार्गावर चेरपोली घाटात एक विचित्र अपघात पाहायला मिळाला। एकापाठोपाठ 11 गाड्या एकमेकांना धडकल्यानं हा विचित्र अपघात झाला। मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका ट्रकचे दोन्ही टायर निखळल्यानं हा अपघात झाला। तीव्र उतारावर हा प्रकार घडल्यानं पाठीमागून येणारी 10 वाहनं एकमेकांना ठोकली गेली। या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले। ठाणे मुंब्रा बायपास मार्गावर आज दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। संततधार पावसामुळे या मार्गावरील डोंगराचा काही भाग खचल्यानं ही दरड कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याआधीही या मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र तरीही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत। कलबुर्गी हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। 1 वर्षानंतरही कलबुर्गींच्या मारेकऱ्यांना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं नाही। त्याचबरोबर कलबुर्गींप्रमाणे दाभोळकर, पानसरे यांचेही मारेकरी अजूनही मोकाटच आहेत। कर्नाटकात प्राध्यापक M.N. कलबुर्गी यांची वर्षभरापूर्वी हत्या करण्यात आली होती। उल्हासनगरमधील त्या बाप्पाचं स्थापनेपूर्वीच विसर्जन करण्यात आले। गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान 2 भक्तांचा बळी गेल्यानं नाराज झालेल्या जय माता दी गणेश मंडळानं बाप्पाचं विसर्जन केलं। दरम्यान रात्री उल्हासनगरच्या टर्निंग पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली। मूर्ती मंडपात नेत असताना उच्च दाबाच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे। बुलढाण्यात 1 लाखांची फसवणूक करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मंत्र्यांच्या सहाय्यानं 1 लाखांचे 4 लाख करून देतो सांगून फसवणूक करण्यात आली। पैसे चौपट करण्यासाठी जयाजी खरात यांनी शेख शफी याला 1 लाख रुपये दिले। शफीनं खरात यांना बंडलं देवघरात ठेवून पूजा करून 4 दिवसांनी बघण्यास सांगितलं, मात्र 4 दिवसांनी या सर्व नोटा खोट्या असल्याचं उघड झाल्यावर खरात यांनी थेट पोलीस ठाण्यात घातलं। भारतीय बनावटीचं पहिलं विमान तयार करण्याचा मान आता महाराष्ट्राला मिळणार आहे। वैमानिक अमोल यादव यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मेक इन इंडियामध्ये अमोल यादव यांनी स्वतः तयार केलेलं विमान सादर केलं होतं। महाराष्ट्र शासनानं आता पालघर इथे 19 आसने विमान निर्मितीच्या प्रकल्पासाठी 147 एकर जमीन अमोल यादवला देण्याचा निर्णय घेतला। सणासुदीच्या दिवसातही डाळ स्वस्त मिळण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्नच राहणार आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं किमान 5 टन
नेली तर तूर डाळ मिळेल असा आज फतवा काढलाय। ग्राहक पंचायतीला हा निर्णय कळवण्यात आलाय। सरकारी डाळ ही बाजारातील डाळींपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार असून तीच तुम्ही ग्राहकांना द्या अशी गळ घालणाऱ्या राज्य सरकारच्या या फतव्यामुळे सहकारी संस्था ग्राहक चळवळीतली साखळी दुकानं अडचणीत आली। शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा आणि बाजार समित्यांमधून कृषीमाल नियंत्रणमुक्त व्हावा यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजाराचा निर्णय घेतला। या माध्यमातून सुरू झालेल्या स्वस्त भाजी केंद्रातनं ग्राहकांच्या पदरात मात्र किरकोळीच्या दरानंच भाजी विकत घ्यावी लागते, त्यामुळे ग्राहकांच्या पदरी निराशाच आहे। MMRDAनं पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरात तब्बल 3 ठिकाणी नवे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतलाय। आनंदनगर, कासार, वडवली आणि ओवळा इथे या पुलांची उभारणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली असून महामार्ग तसंच घोडबंदर मार्गावरील कोंडी या पुलांमुळे कमी होणार आहे। कल्याण, डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय। गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरू शकलं नव्हतं, मात्र यावर्षी धरणाची उंची 3 मीटरनं वाढूनही धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। सध्या धरणात 235.50 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वर्धा शहरात गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे, मात्र शाडूच्या मातीच्या गणेश मूर्त्यांच्या नावावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विकून नागरिकांची फसवणूक केली जाते। नागरिकांना शाडू मातीच्या मूर्ती ओळखता येत नसल्यानं विक्रेत्यांकडून त्यांची फसवणूक होते। दरम्यान गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शहरातील कुंभार व्यावसायिकांना माती मिळत नसल्यानं त्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय। मूर्तिकारांचे श्रींची मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात येऊन ठेवलंय। यात रंगकाम आणि डायमंड डिझायनिंगचं काम आता सुरू आहे। गौरी गणपतीच्या सणाला जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेनं 190 जादा फेऱ्यांची सुविधा दिली आहे, मात्र यंदा रेल्वेनं गणपती विशेष गाड्यांना दिवा आणि काही गाड्यांना वैभववाडी इथे थांबाच न दिल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे। मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर सोडण्यात विशेष गाड्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक दरानं तिकीट काढावं लागणार आहे। या गाड्यांचं तिकीट 60 रुपयांनी अधिक असणार आहे। 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत। त्यांचं तिकीट बुकिंग आजपासून सुरू होत आहे। मुंबई महामार्ग क्रमांक 66 वर पडलेले खड्डे आणि त्यामुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाताना वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला होता, मात्र पर्यायी मार्गासाठी प्रवाशांना विचारलं असता जवळपास 80% ग्रुप बुकिंगवाल्यांनी जुन्याच मार्गावरनं जायला पसंती दिली आहे। प्रवासाच्या वेळेत बचत होण्याच्या दृष्टीनं एसटीनं विना कंडक्टर विना थांबा हा पुणे पॅटर्न राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्यातील सुमारे 150 मार्गांवर हा पॅटर्न राबवण्याची तयारी महामंडळानं हाती घेतली आहे। हा पॅटर्न सर्वप्रथम पुणे, बारामती, पुणे, सातारा इथे राबवण्यात आला। मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील रिक्षा संघटनेच्या वतीनं ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनं बुधवारी रिक्षा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। या बंदमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक सहभागी होणार असल्याची माहिती कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे। औरंगाबादमध्ये आज विक्रीकर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली। यात वेतन असमतोल, अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदं न भरणं, कामाचा ताण या आणि अशा अनेक मागण्या पाठपुरावा करूनही सुटत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं। प्रशासनानं वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला। पेन्शनधारकांना किमान 6,000 पेन्शन मिळावी, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, मोफत आरोग्य सेवा द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी नाशिकमध्ये पेन्शनधारकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अनेकदा मागणी करूनही सरकार दखल घेत नसल्यानं संतप्त पेन्शनधारकांनी शहरातील CBS परिसरात रास्ता रोको केलं। त्यामुळे या परिसरातली वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। हार्बर मार्गावरील माहीम ते अंधेरी स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत चालावी यासाठी पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील हार्बर मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात देण्याचा विचार पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे। त्यानुसार पश्चिम रेल्वेनं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली आहे।
पश्चिम रेल्वेवर 1 सप्टेंबरपासून मेमूऐवजी लोकल चालवण्यात येणार आहे. त्यात चर्चगेट विरार डहाणू मार्गावरील मेमू सेवेऐवजी नियमित लोकल चालवण्यात जाणार आहेत. या जादा फेऱ्यांमध्ये महिला प्रवाशांनाही भेट देण्यात आली आहे. त्यात आत्तापर्यंत वसईपर्यंत जाणारी महिला लोकल विरारपर्यंत नेण्यात येणार आहे. बदलापूरकरांना सणासुदीच्या दिवसातही वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू नये म्हणून वीज वाहिन्या आणि इतर दुरुस्ती कामासाठी आजपासून 3 सप्टेंबरपर्यंत 4 तास वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात गेल्या 10 दिवसात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूच्या डासांची 1947 उत्पत्ती स्थानं आढळली आहेत. डेंग्यू नियंत्रणात येईपर्यंत सर्वेक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. उत्पत्ती स्थानं नष्ट केल्यानंतरही अंड्यांची निर्मिती होते अथवा नाही याचा शोध घेतला जाणार आहे. परदेशी पर्यटकांनी भारतात स्कर्ट परिधान करणं टाळावं असा सल्ला दिला होता. मात्र जे पर्यटन धार्मिक स्थळी जातात त्यांच्यासाठी ही सूचना होती अशी सारवासारव शर्मा यांना करावी लागली. महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी परदेशातील महिला पर्यटकांनी आखूड कपडे किंवा स्कर्ट परिधान करू नयेत असं सुचवलं होतं. शर्मा यांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. भाजप खासदार उदित राज यांनी उसेन बोल्ट बीफ खातो म्हणून जगातील सर्वात वेगवान धावपटू असल्याचं वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उदित राज यांच्या वक्तव्याची त्यांच्या खास शैलीत खिल्ली उडवली. मी बीफ खात नाही तरी मंत्री बनलो असं मजेशीर वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. उत्तर प्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेचं उदाहरण समोर आलंय. रुग्णालयानं कोणत्याही प्रकारची मदत न केल्यानं अखेर त्या 12 वर्षाच्या मुलानं पित्याच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले. कुमार आजारी मुलाला घेऊन कानपूरच्या लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये गेले पण हॉस्पिटलनं अंशला दाखल करून घ्यायला नकार दिला. तापानं फणफणत असलेल्या अंशसाठी हॉस्पिटलनं कोणतीही ॲम्ब्युलन्स किंवा स्ट्रेक्चरची सुविधा दिली नाही पण रस्त्यामध्येच अंशनं आपल्या वडिलांच्या खांद्यावर प्राण सोडले. महत्त्वाकांक्षी सौनी म्हणजेच सौराष्ट्र नर्मदा अवतरण फॉर इरिगेशन या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन झालं. राजकोट, जामनगर आणि मोरबी या भागातील प्रकल्पामुळे 10 धरणं भरण्यास मदत होणार आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 12,000 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. गुजरातमधील सौराष्ट्र भागात दुष्काळाची समस्या फार गंभीर आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार भारत जगातील कोणत्याही अमेरिकी विमानतळाचा वापर करू शकणार आहे. अमेरिकाही भारताच्या लष्करी विमानतळांचा वापर करू शकणार आहे. अमेरिका आणि भारतानं लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. पेंटागॉनमध्ये ही बैठक पार पडली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान मंगळवारपासून सामाजिक आणि वाणिज्य बैठक सुरू होतीये. दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी बळकट करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं ही बैठक होतीये. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि वाणिज्य उद्योग मंत्री निर्मला सीतारामन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेच्या शिष्टमंडळातून परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि वाणिज्य मंत्री पेन्नी प्रित्झकर बैठकीत सहभागी होत आहेत. टाची ही क्रॉसओव्हर SUV टाटा हिक्सा ही कार या दिवाळीत लॉन्च होते. या कारला फीचर्सही आधुनिक देण्यात आलेत. या कारला 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचं ऑप्शन देण्यात आलेत. सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आलेत. टाटाच्या हेक्सा या कारची किंमत 13 ते 18 लाख असण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलनं खास योजना आणली आहे. स्नॅपडील गोल्ड या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ग्राहकांना कोणतीही वार्षिक रक्कम भरावी लागणार नाही. ही योजना पूर्णपणे मोफत असणार आहे. तर ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.